बलात्कारचे गुन्हे दोनच आहेत आपल्याकडे. ते टेक्निकल आहेत, म्हणजे जे मुली पळून गेलेले असतात आणि त्यांच्यानंतर मग आपण डिटेक्ट आणतो मुली, त्यांच्यावर असे बलात्कारचे गुन्हा दाखल आहे. आणखी एक अल्पवयीन मुलगी आहे, ती 12 वर्षाची. पोस्को, आणि त्याच्यात तिचं लग्न लावून दिला. कातकरी समाज लोक आहेत, तर त्याने असं हे एक प्रकार आहे सर. म्हणजे जे लग्न लावतात अल्पवयीनमध्ये, मग ते हॉस्पिटलला जाते. हॉस्पिटलला गेल्यानंतर आपल्याला मग पत्र पाठवतात की ही अल्पवयीन असूनसुद्धा ही मुलगी प्रेग्नंट आहे. तिचं लग्न लावलं असतं अगोदरच, नवऱ्यासोबत गेलेली असते तिच्या, म्हणजे जो अल्पवयीन असताना. ही कातकरी समाज आहे, तर ते मग आपल्याला आल्यानंतर आपल्याला गुन्हा दाखल करावा लागतो. त्याच्यामध्ये मग ते सासू सासरे, त्याचे आईवडील, ते सुद्धा त्याच्यामध्ये आरोप. म्हणजे हा प्लॅनिंगचाच भाग आहे. प्लॅन करतात, ते फसवायचं काम चालू. नाही, फसवायचं नाही. हे आता त्यांना माहीतच नाही लोकांना. म्हणजे 18 वर्षाचं आत लग्न करू नये हे त्यांना माहीत आहे, परंतु ते आता अज्ञान असेल किंवा काय असेल, डायरेक्ट लग्न करून टाकतात लहान मुले असतात, आणि मग ती प्रेग्नंट राहते. मग हॉस्पिटलला गेले, सरकारी हॉस्पिटलला, तर मग आपल्याकडे त्यांचं कंपल्सरी त्यांचं कामच आहे की 18 वर्षाची आतली मुलगी प्रेग्नंट आहे, मग पोलिसांना पाठव. मग त्याच्यामुळे आपल्याला गुन्हाच दाखल करावा लागतो त्याच्यामध्ये.